मालेगावमधील 12 बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून जनसंपर्क टिकून असलेले बंडूकाका बच्छाव आता भाजपच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय चर्चा आहे। बच्छाव यांनी 12 बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। त्यातून त्यांनी मोठा जनाधार निर्माण केला आहे। एकेकाळी मंत्री दादा भुसे यांचे अगदी जवळचे मानले जाणारे बच्छाव यांच्यात राजकीय मतभेद झाले। त्या काळात त्यांनी सक्रिय राजकारणापासून अंतर राखले, मात्र सामाजिक कामातून आपले अस्तित्व कायम ठेवले। त्यानंतर शिवसेनेची विभागणी झाल्यावर ते अचानक ठाकरे गटाकडे झुकले आणि मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मालेगाव बाह्यमतांमधून भुसे यांच्या विरोधात उमेदवारीची मागणी केली। उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली। तिरंगी लढाईत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले। बंडूकाका बच्छाव यांचा भाजपमध्ये मालेगावमध्येच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे। भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवास होईल। बच्छाव यांच्या सोबत त्यांनी अनेक समर्थक व कार्यकर्तेही भाजपामध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे। भाऊ पुन्हा एकदा भाजप वर्ष होतं काय सांगा? पुन्हा एकदा म्हणजे अर्थात जे बाहेर पडावं लागलं होतं ते सुद्धा नेत्यांना फक्त व्यवस्थित समजवलं गेलं नाही। बंडूकाकांची उमेदवारी ही भाजपच्या हिताचीच होती, कारण या ठिकाणी सोयीस्करपणे गेल्या 20 वर्षामध्ये भाजप संपवण्याचं एक कारस्थान या ठिकाणी चाललेलं होतं। नाही तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की भाजप हा इथे कायम मोठा भाऊ म्हणून इथे मालेगाव तालुक्यामध्ये काम करत होता, पण कालांतराने भाजपची अशी अवस्था करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता की जेणेकरून इथे सगळं काही असायलाच नाही। भाजप राजकीय पक्ष इथपर्यंतही आपण समजू शकतो, पण जी एक विचारधारा आहे जी विचारधारा आता संपूर्ण जगाने स्वीकारायला सुरुवात केलेली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आणि ज्या वेळेस भाजपचं मूळ जो कार्यकर्ता ज्या ठिकाणी तयार होतो त्याला जो संघाच्या शाखेत गेला तो आजन्म या राष्ट्रहितासाठी, देशासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी या ठिकाणी समर्पित होतो। आणि असं असताना ज्या वेळेस लक्षात आलं मी मूळचा स्वयंसेवक, रेग्युलर शाखेत जाणारा स्वयंसेवक होतो, नंतर नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं त्यामध्ये जाणं कमी झालं, मात्र संघ हा माझ्या रक्तात आहे। आणि ज्यावेळेस मालेगाव शहरातील 3 शाखा बंद करण्याचं जे काही कारस्थान या ठिकाणी घडून आलं त्यावेळेस मात्र मी ठरवलं, आणि असं काही नाही ज्यांनी पक्षाचे तर काही लोक होतेच, पण ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला पक्षातून घालवण्यासाठी फार विशेष प्रयत्न त्या ठिकाणी केले। त्याला कारण मी एक मोठा आडसर होतो त्यांना, भारतीय जनता पार्टी संपवण्यासाठी हा एक मोठा आडसर त्यांनी या निमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न केला होता। आणि आज आम्ही बंडूकाका या ठिकाणी पक्षाला ही सगळं काही जे काही घडलेलं होतं ते सगळं समजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आणि आज पुन्हा आम्ही या ठिकाणी अगदी मी गेलो, पक्षातून मी गेलो, पण येताना मात्र बंडूकाकाला घेऊन आलो। जे 2 वर्ष आधी माझा प्रयत्न होता, ठीक आहे आता 2 वर्ष उशिरा का असेना बंडूकाकांना आम्ही आता एका पक्षात एका दिलाने आणि हातात हात घेऊन आम्ही या ठिकाणी हा पक्ष वाढवणे माझं जे स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टी हा मालेगाव शहरातला, तालुक्यातला 1 नंबरचा पक्ष झाला आहे। कारण माझा पक्ष हा देशातला तिथं जगातला 1 नंबरचा पक्ष आहे। त्या पक्षाला या मालेगाव तालुक्यातला 1 नंबरचा पक्ष करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते लवकरच आता पूर्ण होताना आपल्याला दिसेल। ओके, आपला भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे, आपण भाजपवासी होणार आहे, कधी हा प्रवेश सोहळा असणार? आमचा प्रवेश वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने 28 तारखेला 28/11/2025 या ठिकाणी प्रवेश निश्चित झालेला आहे। काय भाजपमध्ये जाण्याचं नेमकं कारण का? सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आम्ही मूळ आचाराने, विचाराने, तत्वाने आणि निष्ठेने सेना भाजपचेच कार्यकर्ते आहोत। उभ्या तालुक्याला आणि उभ्या जिल्ह्याला माहिती आहे जवळपास 36 वर्षापासून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही काही कारणास्तव अपक्ष राहिलो, पण आमची तत्व, आमची निष्ठा आणि आमचा पक्ष आणि आमचा नेता आम्ही बदलला नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पक्षांकडून आम्हाला बोलवणं होतं आणि
जाहीरपणाने निमंत्रणही दिलेलं होतं, परंतु आम्ही ते नाकारलं. आम्ही अपक्ष राहणं आणि पसंत केलं, पण कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठला नेताही बदलला नाही आणि कुठली तत्वही बदलली नाहीत, आहेत त्याच पक्षात आहेत. म्हणून आम्ही पक्षामध्ये पुन्हा जोमाने सक्रिय होते असं म्हटलं तर योग्य राहील. म्हणून भाजपमध्ये जाण्याचे कारण तर पहिलेपासून त्यांची कार्यपद्धती, आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील, यांची सगळ्यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते आणि त्या कार्यपद्धतीला आम्ही त्या कार्यपद्धतीचा आदर करून त्याच पक्षांमध्ये त्याच विचारांमध्ये आहोत आणि त्याच पक्षांमध्ये सक्रिय त्यांच्या नेतृत्वामध्ये होत आहोत. हा या ठिकाणी सगळ्यात प्रमुख विषय आहे.